कळलं ना डिफरन्स. हो आपली गेली ती. आम्हाला प्रोटेक्शनला पुढे गाडी दिल्याबद्दल थँक्यू. कशा ठीक आहे, उद्या भेटायला. दुसऱ्या दिवशी मग मी शोधतोय त्याला. 9 फेब्रुवारी श्री आई भराडी देवीच्या अंगणेवाडीच्या जत्रेनिमित्ताने आम्ही आमचं सर्व मित्रपरिवार कोकणामध्ये गेलो. माझ्या घरी थांबलेले आमचे मित्र गणेश शहाणे, प्रवीण बागी, अक्षय परब आणि माझ्या घरी येऊन भाव बांबोळी कुडाळ येथे वास्तव्यास होते. त्यानिमित्ताने आज आम्ही थोडंसं कोकण फिरून येतोय आणि कुणकेश्वरची पण जत्रा असा येत्या रविवारी. त्यानिमित्ताने जरा कुणकेश्वराचं दर्शन पण घेऊन येतंय. येवा कोकण आपलंच असा नयनरम्य निसर्गरम्य असं आमचं कोकण. तुझी सगळ्यात फेवरेट जागा कुठली कोकणातली? माझी फेवरेट जागा तसं कोकणच सगळं माझं फेवरेट हा. पण स्वतःचं घर तर स्वतःचं घर, त्याच्या पुढे स्वित्झर्लंड पण झक मारता. हा पण असं तुला फिरायला कुठे आवडतं? जसं आता आम्हाला तू फिरवतोयस कुठे कुठे छोट्या छोट्या जागी, तुला कुठे आवडतं फिरायला? तसं माझ्या गावी एक कर्ली नदीचा ब्रिज हा, तिथे पण माका बरा वाटतं पावसामध्ये येऊ. मस्त ओलं चिंब भिजतं एकदम निसर्गाच्या सानिध्यात. तसा देवबाग एकदम भारी असा. भोगो बीच पण चांगलं असा. 2 वर्षापूर्वी जगाच्या नकाशावर त्याची 8व्या स्थानी निवड झाली हा, स्वच्छ समुद्र किनारा म्हणून. ओके, आता तू आम्हाला कुठे घेऊन चाललायस? आता आम्ही चाललो तुम्हाला घेऊन देवगडला श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शन घेऊ. त्याच्यानंतर श्रीकलेश्वर, परत एक आमचं कासा टाकायचो देव असा, तिथे गाराणं घालून चाललंय. दुसरा प्रश्न, तुम्हाला मुंबई आणि तुमचं गाव याच्यापैकी एक जर सिलेक्ट करायचं असेल तर काय सिलेक्ट करा आणि का? अर्थात माझं गाव. भले माझ्या मुंबईने माका नोकरी लावल्या आणि पोटा पाण्याक लावल्या, तरी पण माझं गाव तो गाव असा. स्वतःची मातृभूमी सोडीची नाही कधी. गाव तर गाव. छोटीशी मडी जरी असली तरी तर छोटासा घर असता. मुंबई काय जन्माक पुरली नाही. कधी ना कधी प्रत्येकाला आपापल्या गावी जाऊचा एक छोटीशी माझा का सगळ्यांका आव्हान असा. ज्या काय तुम्ही आयुष्यभरात कमवलात, एक छोटीशी गावी मडी नसाल तर तेवढी बांधा. एक हक्काचा घर. किती दिवस तुम्ही दुसऱ्याच्या घरी जातलास? दुसऱ्यांका पण आपल्या घरी येऊ दे, त्यांचंही पाहुणचार करा. वय कसा वाटतं तर मस्त. तुमचं घर स्वतःचं सोडून तुमका कुठे जाऊची इच्छा होणार. स्वतःचं घर तर स्वतःचं घर. कोकणातला तुझा सगळ्यात आवडता ऋतू कुठला? कुठल्या ऋतूमध्ये तुला सगळ्यात जास्त मजा येते? मला माका पावसाळा आणि हिवाळा खूप आवडता. मान्य असा उन्हाळ्यामध्ये थोडी फळावळ खाऊक मिळतं. हापूस, आंबो, फणस, गरे, काजू, करवंदा सगळं मिळतं. पण पावसाळा आणि थंडीचं सीझन एकदम मस्त. तुझ्या घरी आंब्याची झाड आहेत का? फुकटचे फकांडे मारणं नाही मी, एवढी नाही असत, 2-3 असत. आणि काजू माड असत थोडे, त्याच्या बोटावर मोडणे काजू असत. ओके, म्हणजे स्वतः पुरतं जेवढं आपण घरातल्या फॅमिलीला देऊ शकतो. आणि समाधानी असं आहे मी. देवाने आतापर्यंत भरपूर दिला, पोटा पाण्याक लावल्या, बस समाधानी असं आहे. अजून काय नको. थोडा अजून काही दिवस माका जिवंत ठेव. तो जरा गावचो आस्वाद घेऊ, घराचो आस्वाद घेऊ, बस. आता आम्ही जे पण 3 जण तुझ्याकडे आलो आहोत, तुला असं आमच्याबद्दल काय वाटतं की आम्ही असं तुझ्याकडे नेहमी यावं परत की नाही, की कसं? म्हणजे तुझा पाहुणचार एकतर खूपच छान होता. तू जे काय रात्रीपासून आम्हाला खायला घातलेस, आज सकाळचा नाश्ता, काल रात्रीचं जेवण एकदम सुंदर. पण मग तुला ते म्हणजे ते तुझं जो काय म्हणतात तुला ते आदर-तिथ्य करण्याचं प्रकरण आम्हाला फार आवडलं. सो तुला काय वाटतं आमच्याबद्दल? आता कसा असा या माझ्यापुरता मी मर्यादित नाही. कोकणच्या माणसाचो एक ख्याती असा. भले तो गरीब असात, पण तुमच्या निदान हातावरती साखर तरी नाही तर गुळाचा खडो तरी टेकवतो. पाहुणचार म्हणाल तर कोकणी माणसाचं घेऊचो. आणि त्यासारखे तुमच्यासारखे मित्र माझ्या घरी गेले, त्यांचे पाय लागले माझ्या गरीबाच्या घरात, ह्या माझा परम भाग्य असा. असं दरवर्षी अंगणेवाडीच्या कृपेने का होईना त्या निमित्ताने असेच येत जावा. मी पण दुसऱ्यांच्या घरी जात होतो तेव्हा माझा जुना घर होता मातीचा. माका माझी लाज वाटत होती की माझ्या घरी मी सगळ्यांच्या घरी जाते, पण माझ्या घरी यांका बोलूक माका लाज वाटतं. तेव्हाच मी ठरवलं मी एकतर मुंबईत घर घेणार नाही, पण पहिला माझ्या मूळ गावी चांगलं घर बांधलं. आणि ती मी माझी वाढवाडण्याची इच्छा मी पूर्ण केलंय. छोटासा का होईना. आज 4 माणसं माझ्याकडे येतात, त्यांचं पाहुणचार करूक माका मिळता, ह्यात माझा भाग्य असं.
त्यामुळे समुद्राचा डोंगर दिसला पाहिजे तर कळेल तुम्हाला समुद्र काही लांब. पैसे दिले त्या बावखोलला ते मम्मीचा आजोळ आहे. हा हो एकदम अनबिलिव्हेबल आहे रे. तिकडे काय स्पॉट आहे? हे बघ अरे काढ ना, हा शॉर्ट आहे खरा, हे काढ ना. मी काय करतोय हा माझा घे. जवळ घेऊन हातात घेऊन खायला घाल ना त्यांना. मासा आले पाहिजे आणि मी पण. खूप अलीकडे पडलं. मी पहिलीच पॅन्डी खाल्ली. मगात पण ना तिकडे आता रेंज आले का मम्मी बोलेल बाय बोले कोणाचं घर आहे. हाऊसला हॅलो बोला तुम्ही घेऊन नाही हो तुम्ही पहिले या, तुम्ही नाव पहिलं काही नाव परत दादर यांनी बक्षीस दिला. जेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांचा बराच या विश्वाचे जननी आदिशक्ती आणि माया जिने सारे विश्व व्यापले आहे. ते कर्तव्य ज्या रामनामानं या देहाचं नाव शोधलं. तत्वनाट्य शिरो अक्षय परब राहणार दादर, अक्षय परब राहणार दादर. या भक्तानं या देवाच्या चरणी, या शंभू महादेवाच्या चरणी हे धनुपीठ पुष्प व्हायला त्याला मंगलमय आशीर्वाद. तत्वनाट्य शिरो